भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवार नवनीतजी राणा यांचा अर्ज भरण्याच्या अगोदर जी संवाद बैठक होत आहे त्याला प्रामुख्याने ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले जे शहराध्यक्ष प्रवीणजी पोटे पाटील यांनी सगळे नाव घेतले ते मी रिपीट करत नाही, ते सर्व मान्यवर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बंधू आणि भगिनी, चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आणि आमच्याकडे ग्रामीण जिल्ह्याचा प्रदेश अध्यक्षाचा पदभार आल्यानंतर बावनकुळे साहेब आपण प्रत्येक कार्यकर्त्याला जे कार्यान्वित केलं आणि त्या कार्यान्वित केल्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता गावातला असो बूथमधला असो तो प्रत्येकाच्या घरोघरी गेला। गाव चलो अभियानच्या माध्यमातून असो, ग्राम परिक्रमाच्या माध्यमातून असो किंवा घर चलो अभियानच्या माध्यमातून असो, मोदीजींचा नमस्कार पोहोचवण्याच्या माध्यमातून असो आणि त्यामुळे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आपण सांगितलेल्या कामाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आता या टोकाला येऊन पोहोचला होता की केव्हा कमळाचा उमेदवार मिळतो आणि आम्ही लोकांना मतदान करायला सांगतो। आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपले उपमुख्यमंत्री आणि नेते देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आग्रहाने आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमितजी शाह यांच्या आशीर्वादाने नवनीतजी राणा यांना कमळाची म्हणजे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली। आणि आज आता परीक्षेची घडी आपल्या समोर उभी आहे। आपण जे जे काम केलेलं आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याची घडी आलेली आहे आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही, परंतु यामध्ये काही लोक संभ्रम निर्माण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील आणि आपल्या मतामध्ये कुठे दुविधा निर्माण करता येईल हा सुद्धा प्रयत्न होतो आहे, प्रयत्न होईल आणि प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत होणार। मी यासाठी सांगतोय की माझी नजर थोडी चौकन्नी असते आणि चौकन्या नजरेमध्ये ते अनेक ठिकाणी बैठका घेण्याचा प्रयत्न करतील। एखादा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जरी दिसला तरी पहा, आम्ही जो तिसरा माणूस उभा केलाय त्या तिसऱ्या माणसाकडे मदत गेले पाहिजे म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही कामाला लागले, असा संभ्रम सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न। परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला माहित आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपल्याला किती हाल भोगावे लागले, दर्यापूरमध्ये काय काय झालं हे पण आपल्याला माहित आहे, अमरावतीमध्ये 2 वर्षाच्या अगोदर आपण काय भोगलं हे पण आपल्याला माहित आहे। कारण होतं का फक्त देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री नव्हते, उपमुख्यमंत्री नव्हते, आपली सत्ता नव्हती आणि त्याच्यामुळे त्या जखमा आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणं आवश्यक आहे। मोदीजींनी सांगितलं तो नमस्कार पोहोचवणं आवश्यक आहे आणि मी 10 वेळा जो सांगतो 9638002024 आणि 9090902024 तो नंबर डायल अजूनही सुरू आहे, तो डायल करायला लावणं आवश्यक आहे। एक कनेक्ट मोदीजींसोबत करण्याचा आपला जो प्रयत्न आहे तो प्रयत्न सुद्धा सातत्याने आपल्याला करायचा। कोणी किती वल्गना करो, अनेक जण वल्गना करणारे आहेत की कोणी किती वल्गना करो, परंतु त्या वल्गना करणाऱ्यांना ते अचलपूर असो, तो अचलपूर मतदारसंघ असो, तो मेळघाट मतदारसंघ असो किंवा अमरावती असो, तिथे त्यांना जागा दाखवून देण्याची संधी आपल्याला आहे। कारण का अचलपूर, चांदोर बाजार, मेळघाट मध्ये आपल्या कार्यकर्त्याची कोंडी होत असलेली मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहतो आणि त्याच्यामुळे हीच वेळ आहे आणि सुदैव असं आहे का आपला पक्ष सुद्धा चांगला आहे,
आपल्या पक्षाला नीती आहे, राष्ट्रधर्माची नीती आहे, देव धर्म देश वाचवण्याची नीती आहे, नेतृत्व चांगलं आहे, मोदीजी सारखं विश्वमान्य नेतृत्व आहे आणि नीती आहे, नियत आहे. नियतीने आपण 10 वर्षापर्यंत चांगलं काम करून दाखवलंय, गोरगरिबासाठी काम करून दाखवलंय, अंत्योदयासाठी काम करून दाखवलंय. नीती, नियत आणि नेता असलेला एकमेव पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यासोबतच आपल्याला उमेदवार सुद्धा चांगला मिळाला. उमेदवार चांगला यासाठी म्हणतो की त्या उमेदवारांनी सुद्धा आपल्याला माहित आहे की हनुमान चालीसा म्हणण्यासाठी जो आग्रह धरला त्याच्यासाठी 14 दिवस पर्यंत जेलमध्ये राहावं लागलं. एका महिलेला 14 दिवस पर्यंत जेलमध्ये टाकावं लागलं. एका महिलेने 14 दिवस पर्यंत जेलच्या हालअपेष्टा सहन केल्या. एवढंच नाही तर हिंदुत्वाचा एखादी लव जिहादची केस असो, जाऊन येणारा डॉक्टर कोंडे तर येईलच, परंतु भारतीय जनता पक्षाचे संबंध नसतानाही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ठाणेदाराशी भांडणारी महिला आपल्याला आहे. आणि त्याच्यामुळे पक्ष चांगला आहे, उमेदवार चांगला आहे, प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलेला उमेदवार आहे आणि त्यामुळे कोणताही संभ्रम न ठेवता जे जुने दिवस होते भारतीय जनता पक्षाचे, मला जगदीश भाऊला पाहिल्यानंतर आठवतं, जगदीश भाऊ गुप्तांना पाहिल्यानंतर आठवतं किती सोन्याचे दिवस होते भारतीय जनता पक्षाचे, की सगळे आमदार भारतीय जनता पक्षाचे राहायचे. सगळे आमदार, मेळघाटचा आमदार भारतीय जनता पक्षाचा, चांदूर बाजार अचलपूरचा आमदार भारतीय जनता पक्षाचा, अमरावतीचा आमदार भारतीय जनता पक्षाचा, बडनेराचा आमदार युतीचा, दर्यापूरचा आमदार युतीचा, वलगावचा आमदार युतीचा, एखाद दुसरा जर असला तर काँग्रेसचा एखाद दुसरा आमदार राहायचा. ते सुवर्णचे दिवस, ते सोन्याचे दिवस भारतीय जनता पक्षाचे आणायचे असले तर पहिली परीक्षा आहे लोकसभा. आणि या लोकसभेच्या विजयानंतर विजयाची शृंखला निश्चितपणे सुरू होणार की पूर्ण विधानसभा, 8ही विधानसभा भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाच्या राहतील आणि त्यानंतर तुमच्या येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका ह्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या राहतील. आणि म्हणून राणा यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो, कारण वेळ कमी आहे. आणि आपणाही सर्वांना नमस्कार करून पुन्हा ताकदीनं आपण सुवर्ण दिवस अमरावती जिल्ह्याचे आणू. अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष ताकदीनं उभा करू. सगळे आमदार, खासदार, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद अमरावती जिल्ह्यामध्ये आणू आणि त्याची सुरुवात लोकसभेपासून करू, असं अभिवचन प्रदेशाध्यक्ष यांना देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.